ठिकाणी भ्रांत का झालं, काय चिंता करायची गरज आहे? पर्वत काय या ठिकाणी असणारा काही असू द्या, राम नाम त्या ठिकाणी असल्यावर घाबरायचे काळाचा काळ सुद्धा या ठिकाणी जवळ येऊ शकत नाही. याच्यासाठी राम नाम आठवावं घ्यावं असं या ठिकाणी माणूस त्या ठिकाणी विचार करा. मुलाचं नाव सुद्धा नारायण ठेवतात, ज्यावेळेस मरताना नारायण नाम मुखाला यावं, असं नाम राम असावं. असं या ठिकाणी दगड्या धोंड्या काही कामाचं नाही असणारं नाम त्या ठिकाणी देवाचं ठेवा, मुक्ताई ठेवा, जनाबाई ठेवा, असं नाव या ठिकाणी ठेवा. त्याची कीर्ती त्या ठिकाणी काहीतरी तुम्हाला पुण्य प्राप्त होईल. असं नाम आठवल्यामुळं हनुमंतराय त्या ठिकाणी धाडस करतात. सुसेन वैद्य राजत ओळखीला औषधी दे, उठविला सुमित्रा दे. अर्धक्षण काय घाबरायचं कारण नाही, काही घाबरायचं कारण नाही. हनुमंतराय विचार करतात, पर्वत घेऊन गेल्यानंतर, सर्व औषधी नेल्यानंतर त्या ठिकाणी वैद्य आहे. आताचे डॉक्टर आहेत, काय काय दुखतंय, कुठं दुखतंय, काय होतंय तुम्हाला, असं नाही. पाहिल्याबरोबर त्या ठिकाणी औषधी ओळखणार असे वैद्य आहेत. आणि या ठिकाणी मी आणि असा पर्वत घेऊन जातो असा विचार केला. जरी विलंब करू नये येता उदय येला भास्वत. वा वा, शक्ती वरदाद भूत कार्य समस्त नाशेल. नाशेल. वा वा, चक. अशा प्रकारचं या ठिकाणी, अरे या ठिकाणी उशीर करायचा नाही. उशीर वेळ जर लावला तर सूर्य उदय होईल. हे सर्व एवढं जमा केलेलं या ठिकाणी विस्कटा होईल, कार्य होणार नाही धरलेलं हातातलं. आणि लवकरात लवकर करावी तातडी परमार्थाची, अशा प्रकारचा विचार करा. आजच आताच इथून पुढे आपण देवाच्या सन्मार्गात त्या ठिकाणी लागावा, नाम घ्यावा असा विचार करा. पर्वते मांडले स्थळ पाहू आदरले माझे पळ, औषधी लपविल्या सकाळ मज केवळ गोवावया. या पर्वतानं असणारा विचार केलाय का मला असणार फसवण्याचा? राजा रावणाच्या पक्षात गेलाय का? पाहतो मला याच्याकडे असणार माझ्या विरोधात काम करतो, मला त्रास देऊ लागलेला आहे. हनुमंतराय विचार करतात. नाही मिनला रावणासी गोवा दरिले आम्हासे, उपटोनियाच्या कंदासे औषधी नेईल. याला या ठिकाणी घाबरायचं कारण नाही. हा जरी दुसऱ्या पक्षात गेला तरी खेचून आणायची युक्ती आहे ना. रात्री जायचं आणि पैशाच्या या ठिकाणी ढीग टाकायचा. आपल्याकडे येतंय असं नाही करायचं. आपल्या स्वतःच्या रामनामाच्या तक्तीवर असणार याला उचलतो आणि असणार मी माझ्या गुरुकडे घेऊन जातो असा विचार केला. ऐसा करोनी विचार केला राम नामे भुकार, कापिनले सुरासूर चराचर भयभीत. अशी भीती आहे पाय या ठिकाणी. ज्याला राम नाम आठवत नाही, ज्याला काही कळत नाही, पशु पक्षी आहेत होते त्यांना काय कळणार आहे का? नाही, वंचर आहेत. आणि असणारा एवढा विचार केला हनुमंतरायाने. पर्वत उपटायचा विचार केला. सगळी किलबिल सगळी चलित त्या ठिकाणी होऊ लागली. म्हणू लागले स्कायलॅब पडायचा आहे. अहो माणसं त्या ठिकाणी स्कायलॅब पडायचा म्हणल्यानंतर घरच्या कुरवड्या बी ठेविनात, पापड्या बी ठेविनात, सगळंच खाऊन टाकू म्हणले. काय करायचं ठेवून? बोला महाराज. गुंडाळले बुड खाते शिकर कवडले हाते, वानोलीत पर्वताते भूत्या कांते वारे वाचे. अशा प्रकारचं या ठिकाणी असणार. काय केला? शेपूट असणारा वेडा टाकला माझ्या हनुमंतराने. काय पूर्वीच्या माणसं आहेत ना इकडे म्हातारे असणार, चाडगाठ म्हणतात त्याला, चाडगाठ. आता माहित बी नाही कोणाला. अशा प्रकारचं असणार चाडगाठ मारली माझ्या हनुमंतराने. करोनी
फना तडकला. आसडगाठ मारली, ताडगाठ मारल्याबरोबर असणारा हिस्साडा दिला अशा प्रकारचा. आणि त्या ठिकाणी काय झालं, आवाज झाला आणि सगळे घाबरले, म्हणले आता काहीतरी होतंय. पदानानिले पाता आल बळीले लोकपाल. वन देवता खळबळ किल्ला कुल्हाड सकाळी. अहो जीवावर आले भीती वाटते. कोणाला बी मरणाची भीती आहे का नाही तुम्हाला? कोणाला मरा वाटते सांगा बरं? या इकडे बाजूला माझ्याकडे, मला मरायचे म्हणा बरं कोणी. अहो सगळ्याला वाटू लागलं आता अवघड आहे म्हणले. आता मेल्याशिवाय पर्याय नाही. पशु पक्षी सर्व जनावरे त्या ठिकाणी विचार करतात. बेने पळाली वनचर तेही रंगत गिरी कंदरे. ससे मैसे तरसत गरे चौपरे कळकळीती. अहो भीती निर्माण झाली, जीवाची भीती आहे ना. या ठिकाणी जीव जातो का काय? इकडं तिकडं सायरा वैरा अशा प्रकारचा पशु पक्षी आणि प्राणी त्या ठिकाणी जीव मुठीत धरून असणाऱ्या पळू लागले. 1800 मद गजांचे अरे सिंहनाद सिंहाचे तिने दचके यमलोक. काय झालं? एवढा आवाज असणारा झाला. अहो सिंह होते, सिंह सुद्धा त्या ठिकाणी दचकले आणि असणारा यमाची कांटळी बसली. यमाला सुद्धा वाटलं काय झालं आणि काय नाही. पहा किती असणारा दरार आहे, किती असणारी ताकद आहे रामनामाची. आंदोलल्या द्रम वल्ले बोत्या कांत सकळे त्याई दातित्रणे दळले शरण आले कपेशे. आणि अशा प्रकारची जी भूत आहेत, भूत या ठिकाणी असणारे, या ठिकाणी म्हणतात ना भूत नाहीत होती भूत आहेत. आणि त्या ठिकाणी असणारा गवत तोंडामध्ये धरला आणि विचार करू लागले आता काय करावं, कुठं सहारा घ्यावा कोणाचा. आता पर्वत तर हालायला लागलाय आणि आता एवढा मोठा भूकंप झालाय. आता काय कुठं जावं, काय करावं. खिल्लारीचा भूकंप झाला 93 साली. अहो काही लोकांना असणाऱ्या घरातलं गोदडच मुलगा म्हणून घेतलंय, बाहेर पळाली बाई आणि मुलगा तर घरातच राहिले. किती अवघड आहे व जीवाचा. दिशा लंगला पक्ष सर्प निघाले पाताळी दिग्गजा बैसली टाळे दातकडे कृतांता. अहो दिग्गज 10 दिशाला 10 हाती येत अशा प्रकारचं रक्षण पृथ्वी तोलणारे त्यांची सुद्धा कांटाळी बसली हो. अशा प्रकारचा आवाज झाला आणि घाबरले. काय होतंय, पृथ्वी असणारी रसातळाला जाती का काय असं वाटू लागलं. दश योजने विस्तार 5 योजने उंची थोर वारे वाचक ऐसा पर्वत सविस्तर कपिंद्रे सत्वर असणारा 10 योजने म्हणजे असणारा 10 चोक 40 कोस आणि 20 कोस अशा प्रकारचा पर्वत. काय ताकद आहे बंसी महाराज चौरे भगवाननगर सूचक, उमा वायबसे भगवाननगर वाचक. बळे आक्रोळी पाये पर्वत पटिला दोई बाहे गगना उसळला लवलाये श्रम नाही अनुमात्र. एवढा मोठा पर्वत आहे
इतका असणारा जड अशा प्रकारचा उचलला, पण किंचित सुद्धा असणारा माझ्या हनुमंतराला त्रास अशा प्रकारचा झाला नाही, काही सुद्धा वाटलं नाही. अशा प्रकारचं रामनामावर भरोसा असा असावं त्या ठिकाणी चित्त अशा प्रकारचं. पा माणसं विचार करत नाहीत, किती थंडी पडलेली आहे आणि थंडीमध्ये असणार एक कबूतर बसलं, कबूतर त्या असणार तिथं आलं उंदराचं पिलं आणि त्याला त्या ठिकाणी थंडी वाजू लागली. थंडी कुडकुड, आता किती थंडी वाजायली. अहो त्या कबुतराने उंदराच्या पिलेला जवळ बोलवलं, ये बाबा खंडू महाराज रिधोरी. सूचक खंडू महाराज रिधोरी. आणि त्या ठिकाणी त्या उंदराच्या पिल्लाला असणार पंखाखाली घेतला आणि त्या पंखाखाली घेतल्यानंतर त्याने गप्प बसावं का नाही, त्याने त्या कबुतराचे पंखच कापले त्या ठिकाणी. अशी आपली माणसं आहेत ना, असं अंतकरण आहे. पहा या ठिकाणी सगळं सोडून द्या आणि राम नाम ध्यानी धरा आणि एकच मार्ग अशा प्रकारचा त्या ठिकाणी करा आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्या. या ठिकाणी झालेली सेवा या ठिकाणी सर्व रामभक्तांच्या चरणी अर्पण. प्रभु रामचंद्र भगवान की जय. छत्राक झाली बळक, गज चंड दंडे कमळ देख, तैसा चालिला कपिनायक, गिरी ललिक उपडुनी. भगवान परमात्मा प्रभू रामचंद्राचं कथा सुरुवात करीत असताना सांगू लागलेले आहेत. कथेचं संधान अशा प्रकारचं आहे. बाबूराव महाराज तोरण यांनी खूप सुंदर अशा प्रकारे सांगितलं. ते म्हणजे शक्ती म्हणजे या ठिकाणी व्यासपीठ आहे. मी पाहिलं याच्या अगोदरही एका दिवशी मी आलतो, कांडा दिवशी, तर बरेच इथं पाच सहा जण सांगणारे झालेत, 10-15 जण वाचू लागले. इतकं महान कार्य या छोट्याशा गावामध्ये होऊ लागलं. मग गावकऱ्यांचे नावं मला माहीत नाहीत, फक्त तांदळे सर आणि बापू मला ओळखीचे आहेत, बाकी सर्व माझे तोंड ओळखीचे आहेत, परंतु नाव मात्र नाही. पण सुंदर अशा प्रकारचं कार्य त्यांनी केलेलं आहे. त्यांना द्यावे तितके धन्यवाद कमी आहेत. आणि अशा प्रकारे प्रभू रामचंद्राची कथा असताना सांगू लागले. कथेचं संधान आहे. हनुमंतरायाला या ठिकाणी असं झालंय की ती औषधी ओळखू येत नाही आणि औषधी ओळखू येत नसल्यामुळं त्यांनी शेवटी ठरवलं आता मात्र काही घेऊन जायचं नाही, तर सर्व एक पूर्ण पर्वतच घेऊन जाऊ. आणि म्हणून पर्वत उचललेला आहे. आणि तो पर्वत कसा वाटू लागला हनुमंतरायाला? एका फुलासारखा वाटू लागला. जे भगवंताचे भक्त आहेत त्याला काही करणं या ठिकाणी अशक्य नाही, अशा प्रकारची कथा या ठिकाणी आलेली आहे असं म्हणू लागलेले आहेत. तळी अंधार पडे गडद, वरी प्रकाश आगाध, होमाची अति शुद्ध, कोंदले नभ उजडोनिया. आणि अत्यंत अशा प्रकारची ती वनस्पती शोभून दिसत होती. हनुमंतरायाने या ठिकाणी हातामध्ये घेतलेली आहे, पुच्छानं त्याला आडा टाकलेला आहे आणि आकाश मार्गाने या ठिकाणी तो प्रत्येक पर्वत घेऊन हनुमंतराया निघालेले आहेत. तळी अंधार प्रकाश माथा, नभे शेवेग उजडत जाता, अयोध्याच्या प्रदेश पावता, भरते तत्वता आणि ती वेळ कशी होती? देखला. रात्रीची वेळ होती. अत्यंत अशा प्रकारे रात्रीची वेळ, चांदण्याची वेळ आहे आणि ती वनस्पती अत्यंत अशा प्रकारे शोभिवंत दिसू लागली. चमचम अशा प्रकारे ती वस्तू दिसत होती. तिचं वैशिष्ट्यच अशा प्रकारे होतं आणि सुंदर अशा प्रकारचा तो पर्वत दिसू लागलेला आहे. आणि अयोध्येच्या दिशेने या ठिकाणी हनुमंतराया या ठिकाणी अनुक्रमण करू लागलेले आहेत. अश्मी विस्मित झाला नमी, निबिडला दाटिली अशता रंजनी, काय जाता आहे गगनी, लक्षिता चिन्हे लक्षणा. आणि अशा प्रकारे हे काय झालंय हाय की नाही? वरून ज्या वेळेस या ठिकाणी विमान जात होतं, आता आपल्याला सर्वांना विमान माहित आहे, हेलिकॉप्टर नवीन आलं आणि त्या वस्तू जेव्हा आम्ही पाहत होतो तेव्हा या ठिकाणी आश्चर्य वाटायचं. हां, काय जाऊ लागलेलं. आता आयाने एखादा जर चाललं वेगळी वस्तू तर आम्ही म्हणतो ते काय चाललं. त्याप्रमाणे या ठिकाणी चमचम अशा प्रकारे वस्तू दिसू लागली. आणि चमचमणाऱ्या वस्तूमध्ये या ठिकाणी म्हणजे धोका असतो. जे या ठिकाणी चमचमणारा विषय असतो तो या ठिकाणी बहुरूप्यासारखा असतो. अशा प्रकारे तो दिसू लागलेला आहे. ह्याच्यामध्ये काय चाललंय असं या ठिकाणी प्रत्येक जणाला वाटू लागलं असं म्हणू लागलेले आहेत. इंद्र बसला विमानी, सवे अप्सरा घेऊनी, क्रीडा करीत आहे गगनी, लजय मनी असेना. आणि अशा प्रकारे वाटू लागला. खालून कोणीतरी पाहू लागलेलं आहे, त्याचं नाव आलेलं आहे, आता सांगू लागलेले आहेत. आणि त्यांनी पाहिलं की हा विमान चाललेलं आहे आणि विमानामध्ये या ठिकाणी म्हणले कोणीतरी बसलेला इंद्र,
विमान कोणाला असायचं पहिलं? इंद्राला. हा, आता मुख्यमंत्र्याला वगैरे या मोठमोठ्या लोकांना, तर पहिलं या ठिकाणी मुख्यमंत्री किंवा या ठिकाणी प्रधानमंत्री असेल त्या पदाचा म्हणजे इंद्र देवाचा या ठिकाणी जो राजा आहे इंद्र, आणि इंद्राला विमान असायचं. इंद्र बसलेला आहे म्हणले, आणि इंद्र या ठिकाणी काहीतरी करू लागलेला आहे, त्या विमानामध्ये बसलेला आहे. अशा प्रकारचं या ठिकाणी संधान आलेलं आहे. अंगत्राने वाता सुटला, तेने औषधी नाद उठला, दोन्ही विचित्र उमटला, ते एकला भरतने. आणि अशा प्रकारे हे विमान आलेलं आहे. कोणी पाहिलं? आता कधीच संधान आलं, भरतानं पाहिलं म्हणले, हे कोणी पाहिलं नाही. तर भरत या ठिकाणी जागृत होता. जे भक्त आहेत या ठिकाणी ते म्हणले रात्री जागृत ते असतात. उठा जागे व्हारे आता शरणरिगा पंढरीनाथा, आणि ते म्हणले जागृत असतात. आणि एरवी सर्व आम्ही झोपलेलो आहोत. हा, दिवसा जर झोपते तर ते रात्री कसे जागे असतील, हे की नाही? आणि म्हणून या ठिकाणी म्हणजे रात्री जागणारा जो आहे तो भगवान परमात्म्याचा भक्त आहे. आणि तो कोण होता? भरत होता. भरतानं वरती पाहिलेलं आहे, आणि त्याने या ठिकाणी विमान पाहिलं. सुंदर अशा प्रकारे चमचम करणारी वस्तू. मी अगोदर तुम्हाला सांगितलं, चमचम करणारी वस्तू म्हणजे या ठिकाणी धोकादायक असते, है की नाही? ती धोक्याची घंटा आहे. आणि असं या ठिकाणी म्हणू लागलेले आहेत. त्या भरतानं पाहिलं, आणि त्याला वाटलं मात्र या ठिकाणी इंद्र बसलेला आहे या विमानामध्ये, आणि काहीतरी अघटित अशा प्रकारे वेगळ्या प्रकारचं कार्य करू लागलेलं आहे, असं त्याच्या मनामध्ये विचार आलेला आहे. म्हणे केवडा हा उदित, वदे लावणी अद्भुत, अप्सरास विमानात, सौर विचारत आकाशी. काय म्हणले? इंद्र असताना देवाचा राजा इंद्र आहे म्हणले. इंद्रानं कसं वागायला पाहिजे? सुज्ञ अशा प्रकारे वागावं, सुसंस्कृत अशा प्रकारे इंद्रांचं या ठिकाणी म्हणले त्याचं जीवन असावं. परंतु मात्र इंद्र या ठिकाणी वाईट अशा प्रकारे वागू लागलेला आहे, आणि त्याने मात्र या ठिकाणी एखादी अप्सरा त्या विमानामध्ये घेतलेली आहे, आणि तिच्याबरोबर या ठिकाणी तो काहीतरी वाईट वस्तू करू लागलेला आहे. अशा प्रकारे या ठिकाणी त्या भरतानं मनामध्ये विचार केलेला आहे. सोय घेऊन वरडागना, विमान हिडवी गगना, उलांगोनिया साधू सज्जना, करी अटक उन्नत. आणि अशा प्रकारे मात्र इंद्र अशा प्रकारे तो विषय पुढील वाचक श्रीधर वायबसे. जो स्त्रयावे निरत झाला, मेघ प्रशानी मातरला, जो धन लोभ भूलला, त्याचा गेला विवेक. अशा प्रकारे म्हणले विवेक कोणाचा गेला? जो धनाच्या लोभाने या ठिकाणी आहारी गेलेला आहे, जो विषयामध्ये आहारी गेलेला आहे. अशा प्रकारे ह्या लोकांचा म्हणले विवेक या ठिकाणी जात असतो. अविद्या अशा प्रकारे त्याला झालेली आहे, आणि त्याचा मात्र विवेक गेलेला आहे, त्याच्याकडे विचार राहिलेला नाही. आणि रामायणामुळे या ठिकाणी म्हणले विचार येतो, व्यासपीठ येतं. व्यासपीठमध्ये जिथं सांगणं नायक नाही, हेच व्यासपीठ नाही. हा व्यासपीठ घरी आहे. बंधूंनी बंधूची कसं वागावं, पत्नीने आपल्या नवऱ्याची कसं वागावं, भावाने आपल्या भावाची कसं वागावं, त्या दुकानदाराने या ठिकाणी गिरायकाशी कसं वागावं, ह्याला व्यासपीठ म्हणतात. आणि अशा प्रकारचं या ठिकाणी ज्ञान ह्या रामायण कथेमधून होतं, असं म्हणू लागलेले आहेत. प्रभु रामचंद्र भगवान की जय. वैशागमनी जेरत जे ते सर्वता उन्मत, नाठवे स्वार्थ परमार्थ, सोइच्छा विचारत खर. अनेक अशा प्रकारचे या ठिकाणी उन्मत्तपणा सांगितलेला आहे. धनाचा उन्मत्तपणा, बलाचा उन्मत्तपणा, आणि विषयामध्ये तर या ठिकाणी माणसाने पडत नाही. विषय ओढी भुलले जग, आता यांची कवन करील कीव, नुपजे नारायणी भाव, पावला ठाव मानव देह. विषयामध्ये या ठिकाणी म्हणजे जे गुंतलेले आहेत त्यांना मात्र कसल्याही प्रकारचं सुख नाही. पण मनुष्य देहामध्ये येऊन आम्ही या ठिकाणी प्रभू रामचंद्राला आपलंसं करायला पाहिजे, है की नाही? आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नाही. परंतु आम्ही देव आपला असं न करता या ठिकाणी वाईट मार्गाने जाऊ लागलोत, म्हणून या ठिकाणी आम्हाला दुःख होऊ लागलेलं आहे, आम्हाला अडचणी येऊ लागल्यात. हे मात्र कोण्याही जीवांच्या या ठिकाणी ध्यानात येत नाही, असं या ठिकाणी भरत त्या इंद्राला उद्देशून बोलू लागलेला आहे. खरन देणे मर्यादा, देवसा देखता जपपदा, वैशाद्वारे विचरे सदा, न सरे कदा माघारा. आणि म्हणून मात्र या ठिकाणी जो आहारी गेलेला आहे विषयाच्या, तेव्हा मात्र या ठिकाणी म्हणले कधी कोणी कैती सांगितलं तर तो ऐकायला तयार नसतो, आहे का नाही? पालत्या घागरीवर पाणी, किती त्याला सांगा तो ऐकण्याच्या भूमिकेमध्ये नसतो. म्हणून या ठिकाणी कारण त्याचा स्मृती भ्रम झालेला असतो, क्रोध त्याला आलेला असतो,
त्याच्याकडे विषय आलेले असतात, म्हणून त्याच्याकडे विचार करण्याची क्षमता नसते. विचार करण्याची क्षमता कुठे येते? जे परमार्थामध्ये आहेत, जे या ठिकाणी रामकथेमध्ये तल्लीन झालेले आहेत. म्हणून या गावामध्ये 2 वर्षापासून रामकथा सुरू आहे. इथल्या लोकांना विवेक आला आहे की नाही? आम्हाला आमच्याकडे रामायण नाही, आमच्याकडे काही कथा नाहीत, म्हणून आम्हाला विवेक कळत नाही, आम्हाला विचार कळत नाही, कोणाची कसं वागावं हे आम्हाला कळत नाही. म्हणून या ठिकाणी विवेक झालेला आहे. आणि ज्याची अशा प्रकारची परिस्थिती झाली, जो स्त्री लंपट झालेला आहे, त्याच्याकडे म्हणजे विचार करण्याची क्षमता नसते, असं म्हणू लागलेले आहेत. लाता हानिता उरावरी प्रतिदावे समुख खरी पदा भिघात मुखावरी आघडी करी नाथ महाराजांना खूप जीवित. पुढे जाऊन सांगितलं. आपल्याला सर्वांना ते माहिती विषयाचे विषय तुम्हाला एवढं सांगायची गरज नाही. इतका आहारी गेलेला असतो, ती वही वाचल्यानंतर तुमच्या सर्वांच्या लक्षामध्ये आलेलं आहे. आणि म्हणून मात्र पुढील अशा वाचक प्रकारे दत्तात्रय यादव आम्ही महाराज विषयामध्ये दुनकवड, तल्लीन झालं नाही पाहिजे, सूचक रामचंद्र असं म्हटलं कालने आहे. महाराज दुनकवड. तैसा पुरुष कर कामाचारी सुखची मानी निंतरी पाऊल जाऊन दिदुरी हृदयावरी झेलित. आणि म्हणून जो कामातुर अशा प्रकारचा आहे, तो मात्र या ठिकाणी त्याला दुसरीकडे सुख दिसत नाही, त्या विषयामध्ये त्याला सुख दिसतं, असं या ठिकाणी म्हणू लागलेले आहेत. वाचक सूचकांनी आपापली स्वतः नावं नोंदवायची, ज्यांनी राहिले असतील त्यांनी. प्रभु रामचंद्र भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री रामचंद्राय नमः. तैसा पुरुष कामचारी सुखाची मानी निरंतरी पाऊल जाऊन दिदुरी हृदयावरी झेलित. चरित्रम रघुनाथस्य शतकोटी प्रवेस्तरम एकैकमक्षरम पुसा महापातकनाशनम. कथा परिसता रामायण पूर्वज उद्धरती जान पूर्वजाचे नवल कोण उद्धरेल जान त्रिजगती. सर्वप्रथम रामभक्त हनुमानजी, पंचक्रोशीतील जमलेले रामभक्त मंडळी आणि सूचक वाचक एक एकाहुनी बळी रे, अशा प्रकारे असणारे चौकून आलेले जे सूचक वाचक आहेत आणि सर्व नियोजनकार यांच्याही चरणी नतमस्तक होऊन सज्जन आहो. कथेचा परिहार असा आहे, अयोध्येच्या प्रवेशामध्ये गमन झालेलं आहे हनुमानजीचं आणि भरत जेथे असणारा शंका घेऊ लागलेला आहे. इंद्र असणारा या ठिकाणी विमानामध्ये बसून आलेला आहे, त्याचं लक्षण सांगू लागलेलं आहे की खरं नेने मर्यादा दिवसा देखता जनपदा वेश्याद्वारे विचिरे सदा न सरे कदा माघारा. अशा प्रकारे हा इंद्र उन्मत्त झालेला आहे आणि या आश्रमावरून चाललेला आहे. चला पुढं. मने जन्मांतरीची पडली भाग्य, हिचे पदक कमळी हृदयी लागो. दैवे दाटिले अभाग्य, व्रता वैराग्य कष्टती. या ठिकाणी असणार कसं आहे की कामातुर माणसाचा विषय आणि सांगू लागलेले आहेत की जो कामामध्ये रत झालेला आहे त्याला स्वहित कसल्याही प्रकारे नाठवे स्वार्थ परमार्थन स्वइच्छे चरित खरं जायसा. अशा प्रकारे असणार त्याचा विषय, विषयाचा पडी पाडू आणि गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. कारण इतकं निगळून सांगण्याची माझीही पात्रता नाही, त्याला वयोवृद्धच माणूस लागतो हा विषय सांगायला हरिदास महाराज सारखा. म्हणून असणारा या ठिकाणी कामातुराचा विषय पूर्ण आणि गाऊबा काका सांगू लागले. चला पुढं. स्त्री कामाची ऐशी रीती, एक मध्यपणाची स्थिती, वा वेचवून पदरीची संपत्ती स्वय होती जग निंदे
या ठिकाणी असणार स्त्री कामाची, कारण स्त्री काम ज्याच्या चित्तामध्ये आहे त्याची स्थिती असणार या ठिकाणी गावबा काका सांगू लागलेले आहेत की आपला पूर्णपणे व्यवहारातला पैसा तिच्या पायाशी घालायचा आणि कंगाल होऊन बसायचं, अशी या स्त्री कामाची रीती आणि सांगू लागलेले आहे. जे स्त्री कामामध्ये मग्न झालेले यांची गत आणि सांगू लागले. जेने दरवेळेस भोग जोडे सकाम कर्मे स्वर्ग आतुडे निष्काम ते तरी डोळ्या पुढे ते रोकडे मोक्ष सुख. हो, या ठिकाणी म्हणतो की बाबा या ठिकाणी असणारा माझं जन्मांतरीचं भाग्य फळाला आलेलं आहे. मोक्षाची साविज्य पद मोक्ष माझ्या मलाने या ठिकाणी भेटलेला आहे, असं कामातुर माणसाची स्थिती आणि सांगू लागलेली आहे. वेचून यायचे धन करिता ती मद्यपान ते निजत मागाती संपूर्ण नरक सवेत अकल्प. नरक सेविती अकल्प. अशा प्रकारे असणार जे मध्ये प्राशन करणारे आहेत, दारू पिणारे, यांचा विषय सांगू लागलेले आहेत की स्वतः आपला पैसा खर्च करायचं, दुसऱ्याचं नाव ठेवून घ्यायचं, असं त्याची स्थिती आहे. धन लोभी जे उपलुब्धक स्वप्निना देखती सुख हो, जन्मदार भेदेक भोगती नरक अनिवार. या ठिकाणी असणारा कृपण माणसाचा विषय सांगितलाय, कारण हे 2-3 विषय असणारे अति महत्वाचे सगळ्यांना असणारा माहिती आहे. कृपण माणसाचा असणारा या ठिकाणी पैसा 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 करून त्या ठिकाणी जोडतो, कुठंही खर्च करीत नाही किंवा कोणत्या व्यवहारामध्ये, कोणत्या कार्यक्रमामध्ये किंवा शक्तीमध्ये, सप्त्यामध्ये पैसा देत नाही आणि एक एक पैसा करून कुठंतरी गाडग्यामध्ये घालून कुठंतरी पुरून ठेवतो. मरणात झटे घेता रुकान मिळे सर्वता तथापि सम सायास करिता सकळास चित्ता उपजेना. या ठिकाणी पैसा पैसा करून तो आणि साठवतो आणि तोच असणारा पैसा कुठंतरी दगा देऊन जातो, बाजूला सरकतो, त्याच्या संसारामध्ये उपयोग येत नाही. अशी अवस्था या कृपण माणसाची होती. ऐसे ऐसे कष्ट मिळे ही वाढवी उपाय बळे. निज शरीर कष्ट विल्यो जेने पडे निज मोक्ष. या ठिकाणी असं धन सासून त्यानं काहीच, कारण जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेंच करे. या ठिकाणी जर आपल्या संसारामध्ये पैसा कमवला आणि चांगल्या व्यवहारामध्ये घातला तर त्याचा फायदा होतो, नाहीतर असा सासून ठेवला तर तो असणारा कोणत्या तरी वाईट कामासाठी जातो. जेने भोगी जे इह भोग जेने भोगी जे स्वर्ग भोग हो, जेने साधे महायोग जीव शिव विश्व भाग जेथे आहे जीव शिव विभाग जेथे आहे. कारण ज्या पैशामुळं चांगलंही कार्य साध्य होतं आणि ज्या पैशामुळं वाईटही कार्य साध्य होतं, कारण त्याला तशी चालना द्यावं लागते. चांगल्या कामाला पैसा चांगला खर्चावा लागतो आणि वाईट पैसा वाईटही कामाला खर्चण्यात येतो, पण त्याचा उपयोग होत नाही. आणि चांगल्या कामाला खर्चलेला पैसा त्याला मोक्षाची प्राप्ती त्याला बनते. एवढी प्रतीचे दाते ते कष्ट ती धनार्जनाते हा, चला पुढं. शिकवण पुषते ते दुःखी समस्त संगतीचे. या ठिकाणी असणार संसारामध्ये असणार एवढं दुःख आहे, कारण संसार दुःखामुळं मामा चहूकडे विंगळ, विश्रांती नाही कोटे रात्रंदिन तळमळ. एवढं संसारामध्ये दुःख आहे, म्हणून असणार या ठिकाणी भगवंताशी रत व्हा, भगवंताशी असणार प्रेम करा, नामस्मरण करा, आपलं मोक्षाचं साविज्य पद आपल्याला प्राप्त होईल, अशा प्रकारे सांगतात. देव धर्म नियती काही पर्व काळ ठाऊक नाही.
श्रद्धाची सभावना नाही निरास पाही सदा पितर. या ठिकाणी असणारा कृपण माणसाचं लक्षण सांगू लागलेले आहेत. कृपण जो माणूस असतो त्याला देव कळत नाही, धर्म कळत नाही,